नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टो या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण रोज इथे क्रिप्टोकरन्सी मार्केटबद्दल अपडेट्स शेअर करत असतो तुमच्याशी मराठीमधून. आणि क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये तसंच त्याच्याशी संबंधित बाकीच्या टेक्नॉलॉजीजमध्ये काय नवीन अपडेट्स आलेले आहेत, काय न्यूज आहेत, काय घडामोडी होत आहेत, या गोष्टी सगळ्या मी कंपाईल करून तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करतो रोज संध्याकाळी. ओके, चला तर मग सुरुवात करूया. आजची तारीख आहे 2 जुलै, संध्याकाळचे 5:59 झालेत, म्हणजे 6 वाजायला फक्त 1 मिनिट बाकी आहे. बघूया मार्केटची काय कंडिशन आहे. चलो, आपण आलेलो आहोत coinmarketcap.com वरती आणि चेक करूया आपण काय परिस्थिती आहे मार्केटची. ते मार्केट 1% अजून खाली आलेलं आहे कालच्या या वेळेच्या जर प्राइसेस तुम्ही बघितलं त्या हिशोबाने. 10,743 क्रिप्टोकरन्सीज आहेत, म्हणजे आणखीन 10 क्रिप्टोकरन्सीज गेल्या 23 तासांमध्ये इथे ऍड झालेल्या आहेत. एक्सचेंजेस आहेत 384. मार्केट कॅपिटलायझेशन आहे $1.354 ट्रिलियन. $76 बिलियन गेल्या 24 तासांमध्ये ट्रेडिंग झालेलं आहे. बिटकॉइनचा डॉमिनन्स आणखीन खाली घसरून 47% वरून 45.7% वरती आलेला आहे. इथेरियम 17% वरती आहे, 17.5% जवळजवळ. मार्केट 1% खाली आलंय. $1.35 ट्रिलियन टोटल कॅपिटलायझेशन आहे. आता आपण करन्सीजकडे वळूया. बिटकॉइन $32,916, 2% घसरण आहे आणि 1.13% घसरण झालेली आहे 7 दिवसांच्या हिशोबाने. $619 बिलियन मार्केट कॅप आहे. इथेरियम $2,037, 4% कमी झाला आहे गेल्या 24 तासांमध्ये आणि 9.08% वाढलाय 7 दिवसांमध्ये. $238 बिलियन मार्केट कॅप आहे. टेदर $1 ऑफकोर्स, $62 बिलियन मार्केट कॅप. बायनान्स कॉइन BNB ज्याला म्हणतात, 277.37% मार्केट कॅप आहे. 277.37% प्राइस आहे आता. 4.10% 24 तासांमध्ये कमी झालेली आहे प्राइस आणि जवळजवळ 4.25% जर तुम्ही विचार केला 7 दिवसांचा दर. पण ते आत्ता आपल्यासमोर आत्ता बदल झालाय, थोडंसं मार्केट वर येत आहे आय थिंक. तर 3.82% कमी झालाय 24 तासात आणि 4.09% कमी झालाय 7 दिवसात. $42.7 बिलियन मार्केट कॅप आहे. कार्डेनो म्हणजे ADA $1.3, 2.17% कमी झालाय 24 तासात आणि 0.5% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. $41.4 बिलियन मार्केट कॅप आहे. डोजकॉइन 24 सेंटला आहे आता. 4.42% कमी झालाय 24 तासात आणि 4.67% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. म्हणजे जर आपण 7 दिवसांपूर्वीची प्राइस बघितली किंवा मग कालची प्राइस बघितली तर सेम होती, असं अर्थात थोडक्यात त्याचा अर्थ निघतो. $31 बिलियन मार्केट कॅप आहे. रिपल 63 सेंटला आता आहे. इथे सुद्धा 4% कमी झालेला आहे आणि काहीच फरक नाहीये 7 दिवसांचा विचार केला तर. $29.3 बिलियन मार्केट कॅप आहे. USD कॉइन जो आता सध्या बऱ्यापैकी ग्रोथ त्याच्यामध्ये होते आहे. ग्रोथ म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन मध्ये ग्रोथ होते आहे. प्राइस तर तीच राहणार आहे. $1 आहे. $25 बिलियन मार्केट कॅप आहे. पोल्काडॉट $14.82 आणि जवळजवळ $5.5 कमी झालाय 24 तासात आणि 3.5% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. $14 बिलियन मार्केट कॅप आहे. बायनान्स USD ऑफकोर्स $1, $10.3 बिलियन मार्केट कॅप. ओके, आपले टॉप 10 कॉइन बघून झालेले आहेत कॉइन मार्केट कॅप वरती. आपण आता वळूया बातम्यांकडे, म्हणजे थोडक्यात न्यूज सेक्शनकडे. क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये काय घडतंय आता सध्या ते बघूया. कॉइन टेलिग्राफ नुसार पहिली न्यूज घेऊयात आधी. बिटकॉइन्स ऍक्टिव्ह ऍड्रेसेस फॉल बिलो इथेरियम्स आफ्टर 60% ड्रॉप इन 6 वीक्स. तर गेल्या 6 आठवड्यांमध्ये म्हणजे जवळजवळ 1.5 महिन्यामध्ये मार्केट जितकं खाली आलेलं आहे, इतकं खाली आलंय की जवळजवळ 60% मार्केट खाली आलंय. तर त्याच्यामुळे काय झालंय की बिटकॉइनचे जे ऍक्टिव्ह ऍड्रेसेस आहेत, म्हणजे जिथून काही ना काही ट्रान्झॅक्शन देवाणघेवाण चालू आहे, बिटकॉइनचे ऍड्रेसेस असे जिथून देवाणघेवाण चालू आहे, तर त्यांचा आकडा आता इथेरियमच्या ऍड्रेसेसपेक्षा कमी झाला. आता याच्या मागे बरेचसे कारण असू शकतात. फक्त प्राइस कमी झाली म्हणून लोकांनी विकले असतील, त्यामुळे थोडाफार प्रमाण घटणार की ज्यांच्यावरती बॅलन्स 0 आहे असे ऍड्रेसेस बरेच तयार होतील. त्यामुळे म्हणजे ज्यांच्यामध्ये बॅलन्स होता पण लोकांनी घाबरून विकले, त्यामुळे त्या ऍड्रेसेसमध्ये आता 0 बॅलन्स झाला.
असे ॲड्रेसेस असणं ओके आहे, कारण ते परत नंतर एक्सचेंजला जाऊन पुन्हा एकदा बाय करू शकतात. पण इथिरियमचे ॲड्रेसेसचं प्रमाण वाढतंय असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. जसं आपण म्हणतो की एक बिटकॉइन म्हणजे $20,000 होता, $20,000वरून समजा $60,000 गेला, तर त्याचा अर्थ आपण असा काढू शकतो की बिटकॉइनची किंमत वाढली आहे, किंवा आपण असाही अर्थ काढू शकतो की डॉलरची किंमत कमी झालेली आहे मार्केटमध्ये, बरोबर. तर तसंच बिटकॉइनचे ऍक्टिव्ह ॲड्रेसेस फॉल बिलो इथिरियम असं म्हटल्यावरती एकतर इथिरियमची ग्रोथ चालू आहे ॲड्रेसेसची, म्हणजे थोडक्यात त्याचं अडॉप्शन जास्त चालू आहे, आणि बिटकॉइनचं अडॉप्शन त्या मानाने कमी पडतंय. तसंच प्राइस कमी झाल्यामुळे लोकांनी बिटकॉइन विकले सुद्धा असतील, आणि ते आहे. त्याच्यात आणखीन एक गोष्ट अशी आहे की ज्या कंपन्या रेग्युलर बेसिसवरती काही ना काही विकत होत्या, त्या सुद्धा प्राइस कमी झाल्यामुळे, किंमत कमी झाल्यामुळे विकण्यापासून घाबरून राहून वॉलेट्स त्यांनी सांभाळून ठेवले असतील, त्यामुळे ते ॲड्रेसेस ऍक्टिव्ह न दिसता इनऍक्टिव्ह दिसायला लागले असतील. असे बरेचसे कारण असू शकतात, पण थोडक्यात त्याचा अर्थ असा आपण घेऊ शकतो की लोक विकत नाहीयेत. दुसरी गोष्ट, नवीन विकतही घेत नाहीयेत, त्यामुळे मार्केट बऱ्यापैकी स्लो डाऊन झालेलं आहे. पण आता याच्यानंतर काय होतं ते बघायचं. बिटकॉइन कॅश ABC rebrand's to eCash, embraces proof of stake and 2 decimal places. ओके, तर आपल्या बिटकॉइन जो होता, बिटकॉइनला फोर्क करून बिटकॉइन कॅश तयार केला गेला होता, आणि त्यानंतर बिटकॉइन कॅशला पुन्हा एकदा फोर्क करून बिटकॉइन कॅश ABC तयार केला गेला होता. ओके, आता फोर्क म्हणजे काय आणि या सगळ्या गोष्टी एकदा आपण बारीक हळूच कव्हर केल्या होत्या, पण त्यासाठी मला असं वाटतंय की एक सेपरेट व्हिडिओ करावा लागणार आहे, आणि त्यातून तुम्हाला मी सगळ्या टाईपचे वेगवेगळ्या प्रकारचे फोर्क्स आणि त्यावेळी घ्यायची काळजी वगैरे समजावून सांगेन. त्यात आय थिंक इथिरियम क्लासिकचा जो आता फोर्क येणार आहे, ती जी न्यूज आपण कव्हर केली होती तेव्हा मी तुम्हाला समजावून सांगितलं होतं की फोर्क कसा होतो आणि तुम्ही काळजी काय घेतली पाहिजे, बरोबर. तर आता बिटकॉइन कॅश ABC जो आहे ते स्वतःचं नाव बदलवून eCash करतायत. त्यानंतर प्रूफ ऑफ स्टेक अल्गोरिदमकडे चालले. तर प्रूफ ऑफ वर्क अल्गोरिदम जे आहे दॅट इज द प्रायमरी सिक्युरिटी मेकॅनिझम, म्हणजे ते ऍक्च्युली आपल्याला चांगली सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं, पण त्यासाठी कम्प्युटेशनल कपॅसिटी म्हणजे तुम्हाला सर्व्हर्स लावावे लागणार, आणि त्या दिशेने म्हणजे त्या नेटवर्कमध्ये तुम्हाला ते काम करत राहावं लागणार आहे, आणि त्याच्यामध्ये वीज जाते, त्याच्यामध्ये कम्प्युटेशनल रिसोर्सेस तुमचे लावावे लागतात वगैरे. तर या गोष्टींपासून दूर जाता येत ते. म्हणजे थोडक्यात प्रूफ ऑफ स्टेक म्हणजे काय की तुम्ही फक्त पैसे म्हणजे तुमचे बिटकॉइन कॅश ABC किंवा आता ज्याला ते eCash म्हणताय ते तुम्ही त्या वॉलेटला स्टेक करून ठेवायचे. स्टेक केले की तुम्ही ते खर्च करू शकत नाही किंवा तुम्ही ते ट्रान्सफरही करू शकत नाही. ओके, तर ते स्टेक केलेले असताना काय असतं की तुम्ही वॉलेटमध्ये स्टेक करून ठेवलेले आहेत म्हणून तुम्हाला काहीतरी 1% मिळणार. थोडक्यात जसं फिक्स डिपॉझिट असतं तसं, फक्त इथे काहीतरी टेक्निकल बॅकग्राऊंड आहे याला, आणि त्याच्या मागे एक अल्गोरिदम सुद्धा आहे, त्याला प्रूफ ऑफ स्टेक अल्गोरिदम म्हणतात. ते केलेलं आहे, म्हणजे नाव बदललं, प्रूफ ऑफ वर्क वरून प्रूफ ऑफ स्टेक कडे गेले, आणि 2 डेसिमल प्लेसेस. तर बिटकॉइनला 8 डेसिमल प्लेसेस किंवा काहींना 18 डेसिमल प्लेसेस आहेत काही करन्सीजला, म्हणजे 0.00000 असे तुम्ही 18 पर्यंत जाल, त्या तिथपर्यंत तुकडे करता येतात एखाद्या गोष्टीचे. पण आता यांनी काय केलंय, जसं नॉर्मल करन्सीजमध्ये 2 डेसिमल प्लेसेस पर्यंत जाण्याची पद्धत आहे, तसं त्यांनी सुद्धा 2 डेसिमल पर्यंत त्यांनी आणलंय. हे सगळं रिब्रँडिंग चालू आहे आणि प्रयत्न चालू आहे की कोणी यूज करतं की नाही बाबा आपली करन्सी. Strike to offer no fee Bitcoin trading, taking aim at Coinbase and Square. ओके, तर स्ट्राईक ही जी ॲप आहे ही पेमेंट सर्व्हिसेस ॲप आहे, आणि ते आता नो फी बिटकॉइन ट्रेडिंग ऑप्शन प्रोव्हाइड करायला लागलेले आहेत. त्यांचे सर्व्हिसेस युनायटेड स्टेट्समध्ये 48 राज्यांमध्ये ते सर्व्हिसेस देतात ऑलरेडी, आणि त्यांची मी फी सुद्धा चेक केली तर 0.3% फक्त ती फी म्हणतायत. ते पण सगळीकडे घेणार आहेत की नाही ते कन्फर्म नाहीये, किंवा मे बी ते पहिले 2 महिने फी घेणार नाहीत, त्यानंतर फी सुरू करतील वगैरे. तर आता त्याचं थोडक्यात काय होतंय की स्क्वेअरने सुद्धा ऑप्शन दिलेला आहे, आणि कॉइनबेस तर जायंट आहे आपल्याला माहिती आहे. तर हे दे आर डायरेक्टली टेकिंग एम ॲट कॉइनबेस आणि स्क्वेअर, म्हणजे ही कॉम्पिटिशन सारखी आता होत चालली आहे की बिटकॉइन कमीत कमी किमतीला किंवा मग कमीत कमी फी घेऊन कोण कसं ऑफर करू शकतं. आता स्ट्राईक ते ऑफर देत आहेत त्यांच्या 48 राज्यांमधल्या कस्टमर्सला. ही एक चांगली गोष्ट आहे. याच्यामुळे काय होणार, अगदी समजा किती स्ट्राईकचे जेवढे पण युजर असतील त्यातल्या 10% लोकांनी जरी थोडा बिटकॉइन अगदी जरी घेतला, अगदी कमी क्वांटिटीमध्ये, तरी सुद्धा शेवटी मार्केटमधून तेवढे बिटकॉइन गायब होतील, सप्लाय कमी होईल आणि ऑफकोर्स डिमांड वाढेल, त्यामुळे प्राइस पॉइंट
वर जाण्याची दाट शक्यता आहे. ओके, पुढच्या न्यूजकडे वळू. JP Morgan report, ETH2 could kickstart $40 billion staking industry by 2025. तर JP Morgan जे आहे त्यांचं अनालिसिस आलेलं आहे. ते म्हणतायत इथेरियम आता सध्या प्रूफ ऑफ वर्क वरती चालतंय, म्हणजे सर्व्हर्स लावावे लागत आहेत मायनिंगसाठी. पण ते जर प्रूफ ऑफ स्टेक कडे जे जात आहेत, तर त्यांचा ऑलरेडी प्लॅन सगळा फिक्स्ड आहे, पुढचे अपग्रेड्स वगैरे सगळे रेडी आहेत. आणि त्याच्यानंतर ते प्रूफ ऑफ स्टेक कडे जेव्हा जातील तेव्हा मायनिंग पूर्ण बंद होईल, किंवा मायनिंगसाठी सर्व्हर्सच्या ऐवजी तुम्ही पैसे म्हणजे इथेरियम घेऊन स्टेक काढावे लागतील, आणि स्टेक केलेल्या इथेरियमच्या बेसिसवरती तुम्हाला काही ना काही आउटपुट मिळत राहील. ठीक आहे, तर प्रूफ ऑफ स्टेक असं काम करतं. आणि यांचं म्हणणं काय की इथेरियम जेव्हा आता स्टेकिंगकडे 100% रीच होईल, किंवा पूर्णपणे स्टेकिंग सुरू होईल, प्रूफ ऑफ स्टेक अल्गोरिदम काम करायला लागेल, प्लस डिसेंट्रलाइज फायनान्स तर इथेरियमच्या बेसिसवरतीच चालू आहे, तिथे पण स्टेकिंग चालतं, तिथे पण बऱ्याच गोष्टी चालतात. तर त्या सगळ्या इंडस्ट्रीची व्हॅल्यू अराउंड एक $40 बिलियन असेल पुढच्या 4 वर्षांमध्ये. ओके, बिटकॉइन मायनिंग काउन्सिल सर्वे एस्टिमेट्स 56% सस्टेनेबल पॉवर मिक्स इन Q2. 2021च्या सेकंड क्वार्टरमध्ये या काउन्सिलचं असं म्हणणं आहे की 56% मायनिंग करणारे लोक हे सस्टेनेबल पॉवर वापरतात. आता सस्टेनेबल पॉवर ही इतकं अर्धवट शब्द आहे किंवा मग अर्धवट गोष्ट आहे की त्याला काही तथ्य नाही असं म्हटलं तरी चालेल. ते म्हणजे ह्या लोकांनी ज्या कॉन्टेक्स्टमध्ये तो वापरलाय त्यानुसार बोलतोय. सस्टेनेबल डेव्हलपमेंट इज अ गुड थिंग. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असतात काहींचे. काही कंपन्या म्हणतात की आमची ग्रोथ सस्टेनेबल असावी म्हणून आम्ही असं वागू तसं वागू, हे करू ते करू. आता यांच्या सस्टेनेबिलिटीचा काय अर्थ आहे की बाबा तुम्ही इकडे डिझेल जनरेटरवरती सर्व्हर चालवा आणि ते डिझेल फक्त आम्ही कुठून तरी चांगल्या ठिकाणाहून आणतोय, नंतर आम्ही थोडंसं काहीतरी दान करतोय, काही 10-15 झाडं लावून टाकतोय, झालं यांचं सस्टेनेबल. ओके तर त्याला किती अर्थ आहे ते माहिती नाही, पण आय थिंक या गोष्टीत मी भरपूर काम केलेलं आहे. 2016 पासून मी म्हणजे 16 पासून क्रिप्टोकरन्सीमध्ये आहे आणि 2017 पासून मी स्वतःचं प्रोजेक्ट चालवतोय रिस्पॉन्सिबल मायनिंगसाठी, आणि ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता माझ्याशी कम्युनिकेशनमध्ये आलात तर. इथे या माध्यमातून मला ते प्रमोट करायची इच्छा नाहीये, पण कधीतरी मी त्या बाबतीत सुद्धा काहीतरी बोलेन. कारण जोपर्यंत तुम्ही इलेक्ट्रिसिटीच्या सोर्सची गॅरंटी नाही घेऊ शकत, तोपर्यंत तुम्ही म्हणू शकत नाही की आम्ही सस्टेनेबल पॉवर वापरतोय किंवा आम्ही रिन्युएबल सोर्सेस वापरतो. तर रिन्युएबल्स म्हणजे तर इतकं काहीही वापरताय. म्हणजे रिन्युएबल सोर्सेस म्हणजे इव्हन काही ठिकाणी वूड चिप्स म्हणजे लिटरली लाकडं जाळून त्याच्या बेसिसवरती सुद्धा इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते, आणि त्याला पण हे म्हटलं जातं रिन्युएबल. रिन्युएबल का तर आणखीन झाडं लावलेत आम्ही, आणि मग ते झाडं तोडून आम्ही पुन्हा एकदा हेच करणार आहे जे आत्ता करतो, जाळणार आहे. तर याला सुद्धा लोक रिन्युएबल म्हणतात, आणि त्याला मला तरी त्यात काही अर्थ वाटत नाही. सोलर पॉवर एकच असं वाटतं जे खरं रिन्युएबल आहे. नंतर विंड पॉवर आहे. हायड्रो इलेक्ट्रिसिटी जी आहे म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट जे म्हणतो, त्यासाठी डॅम बांधावा लागणार, सगळं करावं लागणार. आणि थोडक्यात तुम्ही जी काही नदीची दिशा होती किंवा नदीचं पाणी जे हजारो वर्षांपासून त्यांनी त्याची दिशा ठरवलेली होती, पूर्ण एन्व्हायरमेंट त्यानुसार सगळं नीट चालत होतं, त्याला पूर्ण तुम्ही डिस्टर्ब करणार म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. ओके, तर त्याला सुद्धा रिन्युएबल म्हणण्यात काहीही अर्थ नाहीये. फक्त सोलर आणि विंड हे दोनच, याच्यावरतीच माझा विश्वास आहे. जर तुम्हाला टायडल एनर्जी म्हणतात जसं की समुद्राच्या लाटांपासून वीज तयार करून जर वापरता येत असेल तर वेल अँड गुड, दॅट इज ऑल्सो 100% रिन्युएबल एनर्जी. तर त्यानुसार सस्टेनेबिलिटी म्हणजे यांनी काय डिफाईन केलंय हे बघायला पाहिजे, आणि आपण आपल्या आयुष्यात सुद्धा थोडंसं काहीतरी चेक केलं पाहिजे की आपल्यामुळे किती पोल्युशन होत आहे. ठीक आहे, भलेही तुम्ही क्लायमेट चेंजला तुम्ही 100% डिनाय करत असाल की काय तापमान वाढणार आहे, काय हे होणार आहे, काय ते होणार आहे, पण आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतायत त्यातून थोडंसं आपल्याला अंदाज येतोय की कुठेतरी काहीतरी चुकलेलं आहे गेल्या 200-400 वर्षांपासून, आणि त्याच्यामुळे कुठेतरी प्रॉब्लेम होत आहेत. अगदी काही नाही तर एअर पोल्युशनसाठी तरी ऍटलिस्ट तुम्ही रिन्युएबल्स आणि या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला तरी वाटतं. आता माझं पर्सनली जर तुम्ही चेक केलं तर माझ्याकडे कार नाही, मी कुठेच कुठल्या ऑफिसला, कुठेही घराला, कुठेही AC लावलेला नाही, मी कपड्यांना इस्त्री करत नाही, मी झाडं लावायचा प्रयत्न करतो, आणि जेवढं शक्य आहे तेवढं आपण पोल्युशन होणार नाही असा प्रयत्न करायचा.
रिसायकल करायच्या काही गोष्टी. ही अगदी करण्यासारखी गोष्ट आणि रादर केलीच पाहिजे सगळ्यांनी, असं मला तरी वाटतं. ठीक आहे, या बाबतीत आपण एक सेपरेट कव्हरेज करूयात. आणि माझ्याकडून अशी मनापासून इच्छा आहे खरं तर की पूर्णपणे मराठीतून व्हायला पाहिजे. पण इथे जेव्हा आपण पोहोचतो तेव्हा काय झालंय की बरेच वर्षांपासून शिक्षणामुळे काय झालं की पटापट ते पॉईंट समथिंग किंवा मग पर्सेंट असं ते इंग्लिशमध्येच माझ्या तोंडातून बऱ्याच वेळा निघतं. आणि ते मला त्याची जाणीव आहे, त्यासाठी मी सॉरी म्हणतो तुम्हाला. आय एम सॉरी. पण मी प्रयत्न करतोय पूर्णपणे मराठीकडे येण्याचा आणि साध्यात साध्या भाषेत तुम्हाला हे सगळं समजावून सांगायची माझी खरंच इच्छा आहे. माझा श्री क्रिप्टो हे चॅनल सुरू करण्याच्या मागे मुख्य गोल आहे की जवळजवळ 5 लाख लोकांना मला कमीत कमी पुढच्या 5 वर्षात हे ज्ञान द्यायचंय आणि त्यांचे एक ॲसेट्स बिल्ड करायचे किंवा मग त्यांचे कॅपॅबिलिटीज बिल्ड करायचे. म्हणजे त्यांना एकतर ज्ञान मिळावं, त्याचा वापर करून त्यांना काहीतरी एक्स्ट्रा काम करता यावं किंवा त्यांना काहीतरी एक एक्स्ट्रा इन्कम तरी गोळा करता यावं याच्यात, अशी माझी इच्छा आहे. आणि त्यासाठी जेवढं करावं लागेल तेवढं करायची माझी तयारी आहे. ओके, आता कॉइन टेलिग्राफ आपण कव्हर केलंय. ही जुनीच न्यूज तो दाखवतोय, हे पण जुनच न्यूज आहे. आपण आता नवीन न्यूज कडे वळूया, कॉइन डेस्क वर. ओके, चला. जॅक मॉलर्स स्ट्राईक रोल्स आउट बिटकॉइन बाईज गोइंग हेड टू हेड विथ कॉइनबेस. एक्झॅक्टली सेम न्यूज आपण कॉइन टेलिग्राफ वरती कव्हर केलेली आहे, त्यामुळे मला नाही वाटत तिथे पुन्हा एकदा कव्हर करायची गरज असं वाटत नाही. बिटकॉइन रिमेन्स डिप्रेस्ड ॲज डॉलर रॅलीज अहेड ऑफ US नॉन फार्म पेरोल्स. तर US मधल्या काही घडामोडींमुळे डॉलरची व्हॅल्यू वाढली आहे आणि बिटकॉइन डिप्रेस झालेला आहे. म्हणजे थोडक्यात बिटकॉइनची प्राइस कमी झालेली आहे. कॉइन डेस्कला आता आलेलो आहोत. जॅक मॉलर्स स्ट्राईक रोल्स आउट बिटकॉइन बाईज गोइंग हेड टू हेड विथ कॉइनबेस. पुन्हा एकदा तीच बातमी. बिटकॉइन रिमेन्स डिप्रेस्ड ॲज डॉलर रॅलीज अहेड ऑफ US नॉन फार्म पेरोल्स. तर US मधल्या ज्या घडामोडी आहेत, नॉन फार्म पेरोल्स म्हणजे थोडक्यात जे लोक शेती करत नाहीत, म्हणजे शेती सोडून जेवढे लोक उरलेले आहेत त्या सगळ्यांना काही ना काही पेमेंट वाटलं जातंय वगैरे असं त्यांच्याकडे चालू आहे. तर त्या गोष्टीमुळे डॉलर स्ट्रॉंग झाल्यामुळे बिटकॉइन आणखीन खाली गेला असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, म्हणजे थोड्यापूर्वी जे म्हणत होतो मी की जेव्हा बिटकॉइनची प्राइस वर जाते तेव्हा फक्त बिटकॉइन स्ट्रॉंग होतोय असं न म्हणता कधीतरी डॉलर सुद्धा खाली येतोय असं म्हणायला हरकत नाही. बरोबर, तेच इथे कन्फर्म होतं. E-sports organization Faze Clan drops 1 member, suspends 3 following alleged crypto scam. ठीक आहे, तर ई-स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन आहे, त्यातले काही मेंबर्सने मिळून काहीतरी क्रिप्टोकरन्सीमध्ये कुठला तरी प्लॅन लॉन्च केला असेल काहीतरी, आणि तो नेमका स्कॅम निघाला आणि त्या लोकांना यांनी काढून टाकलेला आहे त्यांच्या कामावरून. सिंगापूर's financial watchdog to follow up on global Binance concerns. थोडक्यात काय की सिंगापूरच्या रेग्युलेटरने सुद्धा आता तयारी केलेली आहे बायनान्सला काही ना काही वॉर्निंग देण्याची किंवा ऑर्डर देण्याची किंवा काही ना काही ऍक्शन त्यांच्या अगेन्स्ट घेणारच होते आणि घेतीलच. कारण त्यांनी काय चूक केली बायनान्सने की स्टॉक मार्केटमधले काही स्टॉक्स त्यांनी टोकनाइज केले, म्हणजे डिजिटल फॉर्म मध्ये आणले ब्लॉकचेनवरती आणि ते विकायला सुरुवात केली. ऑफकोर्स तर ते रेग्युलेटेड मार्केट्स आहेत आणि रेग्युलेटेड मार्केटमध्ये नॉर्मल कुठलीही एंटिटी डायरेक्टली एंट्री करू शकत नाही, त्यांना रेग्युलेशनच्या थ्रूच जावं लागणार. बरोबर, तर ते त्यांनी केलं नाही आणि त्यामुळे त्यांना इंग्लंडमध्ये प्रॉब्लेम आला, जपानमध्ये प्रॉब्लेम आला आणि आता हे सिंगापूरचं म्हणतात इथे सुद्धा प्रॉब्लेम येतोय, आणखीन काही ठिकाणी सुद्धा येईल. इंडिया मे हॅव क्वाइटली शोन इट्स हँड ऑन क्रिप्टो रेग्युलेशन. आता माझ्या मते ही न्यूज प्रॉब्लेम काय माहिती का, बऱ्याच वेळा की पुन्हा जुन्या आठवणी, म्हणजे जुन्या वेळचे जे काही इंटरव्ह्यूज असतात किंवा जुन्या न्यूज ज्या आलेल्या असतात त्यांनाच काही रायटर्स परत रिफाईन करून वेगवेगळ्या भाषांमध्ये पाठवत राहतात. पण मी या क्रिप्टो न्यूज बद्दल बोलत नाही, म्हणजे कॉइन डेस्क, कॉइन टेलिग्राफ बद्दल बोलत नाही. मी बाकीचे जे मेन स्ट्रीम न्यूज मीडिया आपण जे म्हणतो त्यांची नावं आता मला इथे घ्यायची इच्छा नाही कुठल्याच एंटिटीचे, पण त्यांची ही सवय आहे की 2 वर्षापूर्वी घडलेली गोष्ट असते त्याच्याबद्दल ऑलरेडी 4 वेळा न्यूज लिहून झालेली असते, पण ते परत 5व्यांदा काहीतरी वेगळ्या भाषेत तेच लालघोटेपणा करतात आणि काहीतरी तेच परत लिहित राहतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो, लोक कन्फ्यूज होतात आणि जाऊन मग ते नको त्यावेळी विकतात किंवा नको त्यावेळी विकत घेतात. आणि त्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही इतर न्यूज मीडियावरती क्रिप्टोकरन्सीजच्या न्यूज शोधू नका. कॉइन टेलिग्राफ,
कॉइन डेस्क आणि bitcoin.com न्यूज आहेत त्या चेक करा. नॉर्मल न्यूज मीडियावरती तुम्ही सत्य या बाबतीत तरी, किंवा मग जरी त्यांच्या मते ते सत्य असलं ठीक आहे, तरी त्यांच्याकडे क्रिप्टोकरन्सी मधले एक्सपर्ट्स नाही आहेत की जे जाऊन खरंच चांगल्या भाषेत या गोष्टी मांडू शकतील. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं आणि बऱ्याच वेळा तर सरळ सरळ धडधडीत चुकीच्या न्यूज असतात. पण त्याला आता काही करू शकत नाही आपण. मे बी त्यांना सुद्धा काहीतरी क्रिप्टो एक्सपर्ट्सला हायर करायची गरज आहे. तुम्ही अभ्यास करा, तुम्ही रायटर बना. ओके, तर ही न्यूज आपण काही फार काही वाचण्यात मला अर्थ नाही वाटत. युक्रेन पुट्स CBDC ऑन पार विथ कॅश इन न्यू पेमेंट्स लॉ. CBDC म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. ओके, आता जगभरामध्ये काय झालंय की बिटकॉइनमुळे डिजिटल करन्सीची हवा झालेली आहे. आणि आता प्रॉब्लेम काय होतो, प्रॉब्लेमच्या ऐवजी गंमत अशी होते की सेंट्रल बँकांना सुद्धा आता अशी फार मनापासून इच्छा होतीये की काहीतरी करून आपल्याला पण हा ब्लॉकचेनचा गेम खेळायचा आहे, किंवा आपल्याला पण हा क्रिप्टो करन्सीचा गेम खेळायचा आहे. म्हणून मग काहीतरी करायचं म्हणून मग हे CBDC नावाचं प्रकरण ते आता लॉन्च करतायत, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. ओके, आणि हे कितीही कोणी नाही म्हटलं तरी जगातल्या सगळ्या सेंट्रल बँकांना कधी ना कधी करायचंच होतं. फक्त ते त्याला रूप असं देण्याचा प्रयत्न करतात. रादर ते प्रयत्न असा करतात की इकडे क्रिप्टो करन्सीवरती काहीतरी इकडून प्रेशर बिल्ड करायचं, काहीतरी याचं वाईट न्यूज द्यायच्या सगळीकडून, जेणेकरून लोकांनी त्या विकाव्या आणि हळूहळू CBDC कडे यावं थोडक्यात. ओके, युक्रेनने काय केलं की त्यांची जी काही करन्सी आहे त्याच्या सेम लेवलला आणून ठेवून दिलेलं आहे CBDCला, आणि ते बहुधा आता CBDC इश्यू करेल त्यांची सेंट्रल बँक. बिटकॉइन मायनिंग काउन्सिल से सस्टेनेबल पॉवर मिक्स ऑन द राईज. ओके, हे तर आपण तिकडे सुद्धा कव्हर केले. डोज कॉइन्स फी चेंज प्रॉमिसेस टू रिड्यूस कॉस्ट अँड इन्सेंटिवाइज नोड्स अँड मायनर्स. ठीक आहे, तर डोज कॉइन मध्ये आता फी कमी होण्यासाठी किंवा मग फीज मध्ये चेंज होण्यासाठी काहीतरी अपग्रेड येत आहे. तर ते अपग्रेड आल्यानंतर काय होणार की जे लोक नोड चालवत आहेत डोज कॉइनचा, तर त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये बेनिफिट देण्याचा यांचा विचार आहे. कारण नोड जो चालवतो त्या माणसाला कधीच काही मिळत नाही, पण जो मायनर असतो त्याला मायनिंग आउटपुट मिळत राहतं. तर त्यांनी हा जर बदल केल्यावरती बघू आता कसं चांगलं होतं. कारण नोड रन करणं सोपी गोष्ट आहे, पण मायनिंग करणं कठीण गोष्ट आहे. मग जर नोडला सुद्धा यांनी इन्सेंटिवाइज केलं तर इट विल बी अ व्हेरी गुड आयडिया. म्हणजे आपण आपल्या मॅकवर, विंडोजवर किंवा एखादं सर्व्हर असेल तुमच्याकडे पडलेलं वगैरे कुठलं, म्हणजे नॉर्मल कोणतंही, असं ASICच पाहिजे असं नाही, तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही नोड रन करू शकता. पण मायनिंगसाठी मात्र स्क्रिप्ट अल्गोरिदमसाठी हे केलेले तुम्हाला ASIC चिप्स लागतील. जॉर्ज सोरोस अँड स्टीव्ह कोहन गो इन ऑन बिटकॉइन, हिअर्स वाय दॅट माइट नॉट बी अ गुड थिंग. ओके, तर जॉर्ज सोरोस ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे भरपूर मोठ्या लेवलचा इन्व्हेस्टर आहे, रादर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर लेवलचा मनुष्य आहे. तर ते लोक आता बिटकॉइन मध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी येत आहेत आणि यांचं म्हणणं काय आहे यांच्या अनालिस्टचं की ती चांगली गोष्ट का नाहीये बहुधा. कारण हे जे आहेत हे इकडे बिटकॉइन विकत घेतील आणि तिकडे दुसरीकडे शॉर्ट कॉन्ट्रॅक्ट विकत घेतील, म्हणजे बेटिंग करतील की बिटकॉइनची प्राइस कमी होणार आहे किंवा वाढणार आहे, आणि त्याच्या बेसिसवरती काहीतरी ते मधल्यामध्ये मलाई खाण्याचा प्रयत्न करतील. आणि त्याच्यामुळे काय होणार की मार्केट्स थोडे मॅनिप्युलेट होतील आणखी. सर्कल नाव सपोर्ट्स USDC स्टेबल कॉइन ऑन ट्रॉन. ठीक आहे, तर सर्कल नावाची जी पेमेंट्स ॲप आहे त्यांनी USD कॉइन ऍक्सेप्ट करायला सुरुवात केली आहे, आणि तो स्टेबल कॉइन ते ट्रॉनच्या बेसिसवरती ऍक्सेप्ट करतायत, इथिरियमच्या बेसिसवरती नाही. नेक्स्ट प्लॅटफॉर्मकडे बघूया आपण. ओके, bitcoin.com न्यूज काय आहेत. डच प्रोफेशनल फुटबॉल क्लब AZ कॉन्फिडंट अबाउट बिटकॉइन फ्युचर, कीप्स BTC ऑन बॅलन्स शीट. ठीक आहे, तर प्राइस कमी झालेली आहे तरी पण त्यांचा जो फुटबॉल क्लब आहे त्यांनी काही बिटकॉइन आधी विकत घेतले होते ते त्यांनी विकलेले नाहीये. सो दे हॅव केप्ट द बिटकॉइन ऑन देअर बॅलन्स शीट. आणि चांगली गोष्ट आहे, जेवढे कमी लोक विकतील तेवढं आपल्याला प्राइस वर जाताना दिसेल नंतर. Engine's NFT marketplace Affinity rakes in $20 million from EFI token sale on CoinList. तर त्यांनी CoinList नावाच्या एक्सचेंज वरतून टोकन सेल केलेला होता EFI टोकनचा, आणि त्यांनी $20 मिलियन म्हणजे 140 जवळजवळ 150 करोड रुपये त्यांनी त्याच्यातून उभे केले, आणि आता ते NFTचा प्लॅटफॉर्म लॉन्च करतील असं मला तरी वाटते. ऑस्ट्रेलियन रेग्युलेटर सिक्स ॲडवाइस ऑन क्रिप्टो रिलेटेड ॲसेट्स. ऑस्ट्रेलियातल्या रेग्युलेटर्सला आता ठरवायचं आहे की पुढे जाऊन आणखीन काय करायचं. आता ऑलरेडी त्यांच्याकडे बऱ्यापैकी क्लॅरिटी आहे, तरी ते अजून ठरवत आहेत की पुढे जाऊन आणखीन काही बदल करायचे का वगैरे.
फायनान्शियल ॲडवायझर सर्वे 26% प्लॅन टू रेकमेंड क्रिप्टोकरन्सीज ओव्हर द नेक्स्ट 12 मंथ्स. तर यांनी फायनान्शियल ॲडवायझर्स जे असतात त्यांचा सर्वे केला, तर त्याच्यातले 26% लोक म्हणतायत की आम्ही बहुधा यावर्षी क्रिप्टोकरन्सी आमच्या इन्व्हेस्टर्सला रेकमेंड करू. ही चांगली गोष्ट आहे, बरोबर. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं तेवढी या टेक्नॉलॉजीचं महत्त्व वाढेल, किंमतही वाढेल, आणि जर तुम्ही करिअर म्हणून या गोष्टीकडे विचार करताय तर तुम्हाला जास्त ऑपॉर्च्युनिटी पण मिळेल. युनिकली टू लेव्हरेज सुशीज मिसो ऑप्शन टूल्स टू डीपन फ्रॅक्शनल NFT लिक्विडिटी. आता हा पण एक NFT प्लॅटफॉर्म आहे आणि सुशी स्वॉप म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे. त्यांनी सुशी स्वॉपवरच्या एका दुसऱ्या ऑप्शनचा वापर करून NFTचे ऑप्शन्स करण्याचा विचार केलेला आहे. आता पुढची स्पॉन्सर्ड न्यूज आहे. ओके, हे तर आपल्याला माहिती आहे. SoftBank इन्व्हेस्ट $200 million इन ब्राझिलियन क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म मर्काडो बिटकॉइन. तर मर्काडो बिटकॉइन नावाचं एक्सचेंज आहे मोठं ब्राझीलमधलं. त्याच्यामध्ये 15,000 करोड रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत SoftBank या इन्व्हेस्टमेंट कंपनीने. म्हणजे आणि आता मर्काडोची व्हॅल्युएशन $1 billion वरती गेली आहे. म्हणजे थोडक्यात मर्काडो हॅज बिकम अ युनिकॉर्न कंपनी. तर आय थिंक दॅट्स इनफ फॉर द डे. आजचं आपलं कव्हरेज झालेलं आहे. मी एकदा रिफ्रेश करतो. तुम्हाला काहीही डाऊट्स वाटले तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की विचारू शकता, मी नक्की उत्तर देईन. ओके, आपण बोलायला सुरुवात केल्यापासून आणखीन 1.25% मार्केट खाली गेलेलं आहे. बिटकॉइन आजची तारीख आहे 2 जुलै 2021, शुक्रवार आहे. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत, रादर 6:29 आणि आत्ता प्राइस आहे $33,260. मी श्रीकांत कुलकर्णी. उद्या तुम्हाला परत भेटेन श्री क्रिप्टोमध्ये. टेक केअर. बाय द डिप्स अँड हॉट. बाय गाईज.